जागतिक महिला दिनाच्या तुमच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. आपण महिला खूप मस्त आहोत हे कायम स्वतःला सांगत राहायचं. आजचा दिवस खूप खास आहे आणि म्हणूनच आज मी भेटतीये ठरलंय फॉरेवर या नाटकाच्या टीमला आणि या नाटकामधल्या ज्या दोन महिला आहेत ऋता आणि अक्षता यांच्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल आहे. कारण त्यांच्याच नाटकातले दोन कलाकार म्हणजेच कपिल आणि ऋषी या दोघींना ट्रीट करणारे महिला दिवस विशेष गप्पा आम्ही मारणार आहोत. म्हणूनच आम्ही डे आउट करायचा आज प्लॅन केलाय. चला माझ्याबरोबर सुरुवात करूया या मस्त एपिसोडला आणि बघूयात आमचा वुमेन्स डे स्पेशल हा डे आउट नेमका कसा आहे. चला. हॅपी वुमेन्स डे तुमच्या दोघींना. हॅपी वुमेन्स डे. थँक्यू सो मच. Special mention to my sister-in-law कारण she has been the best sister-in-law ever. तुझ्या रूपातून मी पुन्हा आपल्या आईला भेटतोय की काय असं मला नेहमी राहून राहून वाटत राहतं. मला नेहमी असं वाटायचं की मी फार आईसारखं आहे, पण तुला आता माझ्या भाच्यांसोबत पाहून वाटतं की तू ही तीच आहेस. महिला दिन आहे आज आणि त्यावर म्हणजे त्या बाबतीत हे बोललं गेलंच पाहिजे की गर्ल पॉवर आमच्याकडे जास्त आहे. मी एकटा आहे स्टेजवर, या दोघी आहेत. तो आपले मार्च मधले प्रयोग आहेत. 12 मार्चला माटून गेला दुपारी 4 वाजता. त्याच्यानंतर 14 मार्चला 12:30 वाजता पुण्याला आणि 15 मार्चला सोलापूर संध्याकाळी 7. त्याच्यानंतर 21 मार्चला आहे पारला सकाळी Hello. 11. हेलो हाय गर्ल. हाय अँड सरप्राईज. वी आर अरे हॅपी वुमेन्स डे तुमच्या दोघींना. हॅपी वुमेन्स डे. थँक्यू सो मच. Thanks, guys. थँक्स. हे तुम्हाला नाही आम्हाला नाही, आम्ही डाएटवर होतो. अच्छा ओ सॉरी. रोली हो. Thanks, काय guys. मग Thanks. आज So वुमेन्स डे sweet. बद्दल कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय. आम्ही एव्हरी डे इज अ वुमेन्स डे Exactly. बट Thanks. स्टील आजचा एक तारीख आहे ठरवलेली, तर Special काय आज? स्पेशल काय? आज काहीतरी मुलांनी आमच्यासाठी करणं एक्सपेक्टेड आहे. हे काय हा, तर हे झालं. एवढंच नाही, म्हणजे आता हे झालं बेअर मिनिमम, बट एक्झॅक्टली मी तर तेच म्हणते we don't पण settle अजून for नेक्स्ट bare बेअर minimum. मिनिमम वेगळं असेल, ते आपण सरप्राईज आहे नाही का We need आपलं? something big. Yeah. यू नीड समथिंग बिग. Big. ओके नाईस नाईस नाईस. करूया काय मग? आमच्या डोक्यात आहे. आम्ही प्लॅन सेट करून आलेलो आहोत. ओके. सो आता दिलवाले सिनेमा बघितलाय का तुम्ही? काय? त्याच्यामध्ये शाहरुख खानने कशी मुलींसाठी अशी एक डेट ऑर्गनाईज केलेली असते, ओ Oh my तसं आम्ही God. तुमच्यासाठी एक डेट ऑर्गनाईज केलेली आहे. ओ माय गॉड. सो वी स्टार्ट फ्रॉम वरळी सी फेस Mhm. आणि इकडनं आपण पुढे जाणार एका वेगळ्या ठिकाणी. कुठे? बघूया, ते कळेल आता अच्छा, हळूच. बघू आहे का? ठरलं नाहीये. ओ. नाही ठरलेलं आहे अच्छा. ऍक्च्युली, पण आता ते जाऊन सांगता ना बघू. तुम्हाला चालेल. बघू असं म्हटल्यावर बट आय एम थोडंसं जस्ट surprise ग्लॅड होतं. की तुम्ही 10 मिनिटं उशिरा नाही आलात आज. अरे कारण मी होतो ना त्यावर. एक्झॅक्टली. अशी माझी बदनामी करू नका उगाच यार. क्या बात आहे. खूप स्वागत टीम ठरलंय फॉरेवर. आणि तुमच्या गप्पा संपणार नाहीये. जर मी मध्ये नसते आले तर या गप्पा संपणार. बाय द वे मला सांगा कसं वाटतंय चांदण्यात वरळी सीफेसला बसून. सो कूल. सो कूल. Wow. होता सो हॉट. सो हॉट. बट नो आय एम सो ग्लॅड यार. मी हे सगळं नवीन झाल्यापासून हा. पहिल्यांदा आले आहे. म्हणजे लहानाची मोठी मी लालबाग आणि शिवाजी पार्क Yes. इथेच झालेले आहे, पण खूपच अमेझिंग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की थोडं आपल्या गव्हर्नमेंटचंही कौतुक झालं पाहिजे कारण त्यांनी इतके एफर्ट्स घेऊन एवढं छान आणि स्वच्छ आहे. सो दॅट्स रिअली नाईस. आणि ऑल्सो आमच्या नाटकात मरीन ड्राईव्हचा रेफरन्स आहे, Exactly. पण आम्हाला इथे येऊन पण असं छान वाटतंय. आणि असं मला आमच्याही सेटवाल्यांचं खूप कौतुक करायचंय कारण आमचा सेट खरंच ऍक्च्युली असाच आहे. असं आहे. आणि विच इज लाईक रिअली ब्युटिफुल. म्हणजे Wow. शुभंकर असो आणि हे नाही, वी ऑल्सो हॅव द वेव्स. अच्छा. कट्टा नाही. नाटकामध्ये Yes. काय ते? मी तुला म्हणजे म्हणून ते म्हणते की दिसतातही तू लाटा please आणि नाटक आवाजही बघायला येतो, ये. म्हणजे मी ऑल येणार. आता फक्त पाणी अंगावर पडायचं बाकी आहे बस. हा ओके एक्झॅक्टली. पण हॅपी वुमेन्स डे. अरे थँक्यू. विश यू द सेम. हॅपी वुमेन्स तुला पण Happy हॅपी to you वुमेन्स as well. डे. Happy Women's Day to थँक्यू you. सो मच. पण मला तुम्हाला सगळ्यांनाच विचारायला आवडेल, नाटकाबद्दल आपण गप्पा मारूया, पण ना युजली आपण इतकी बिझी असतो या कॉम्पिटिशनमध्ये स्वतःला तारण्यासाठी, स्वतःकडे लक्ष देण्यासाठी, आणि पार्ट ऑफ लाईफस्टाईल म्हणता म्हणता असे छोटे छोटे मुवमेंट्स असतात ना, बाहेर फिरायला जाणं मित्रांबरोबर, असं वरळी सीफेसला उन्हामध्ये बसणं. तुम्ही किती मिस करताय किंवा असतं ना की करूयात यार कधीतरी, पण ते करूयात कधी घडत नाही. रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, नाटकाचे प्रयोग असतात. सो हे किती मिस करता तुम्ही? कपिलपासून सुरुवात कर. खूप मिस करतो मी म्हणजे इथून फार जवळच राहतो, लोअर परेलला, इथेच वाढलो, इथेच जन्माला आलोय, आणि तरी इतक्या वर्षांनी मला येण्याचा योग झाला. कारण जुनं सीफेस जसं आपलं होतं, एक फुटपाथ होता फक्त, आणि असंच एक ह्याला काय म्हणतो आपण, कट्टा. कट्टा म्हणूया. तर तिथे आम्ही रात्री अपरात्री येऊन असंच बसायचो, आणि तिकडे आमचं एक पुढे
स्पीड ब्रेकर होता तिकडनं ना, गाडी स्पीड लिमिट एवढी काही नव्हती, त्यामुळे तिकडे गाड्या अशा टेक ऑफ करायच्या तिकडे जाऊन. तर तिकडे आम्ही बसून रात्रभर बसून असायचो आणि त्याच मेमरीज थोड्या अशा त्यांना उजाळा मिळाला का काय असं वाटतं बऱ्याच वर्ष. पण यायचा रात्री ते रात्री वाटायचं. बोनविटा हो, बूस्ट वगैरे हे सगळं आम्ही- लेग मसाज. हो हो ते Yes. बाटली वाजवत फिरायचं ते. सायली? अक्षता. माझं कॉलेज ऍक्च्युली मरीन ड्राईव्हच्या हा. अगदी समोर होतं. मी केसीला होते, त्यामुळे वी यूज टू रिअली लुक फॉरवर्ड की सकाळचं लेक्चर कधी आपलं मिस होते किंवा कॅन्सल होते किंवा कधीतरी स्वतःच बंक करून आम्ही बऱ्याचदा आय थिंक मरीन ड्राईव्हला असे बसायचो. समोर तो इडलीवाला असायचा, सो यूज टू हॅव दॅट इडली आणि समोर येऊन तेव्हा कारण ॲब्सोल्यूट शांतता असायची आणि म्हणजे झाली आता काही वर्ष पास आउट होऊन, त्यामुळे आमच्या वेळी असं होतं असं म्हणण्याची वेळ आली आता. सो त्यावेळेला ऍक्च्युली गर्दी नसायची. इट यूज टू व्हेरी क्वाइट अँड पीसफुल. त्यामुळे डेफिनेटली हे सगळं मिस होतं जे आता करता येत नाही. येस. आणि ऋता, तुझ्या इंस्टाग्राम स्टोरीज, इंस्टाग्राम पोस्ट, तुझं ट्रॅव्हल, तुझं काम, आता तू निर्माती सुद्धा झाली आहेस ठरलंय फॉरेवरची. या सगळ्या तारेवरच्या कसरतीमध्ये किती वेळ काढते स्वतःसाठी असं उन्हाळ दिवस असायला? ऍक्च्युली आता मला असं वाटतंय की मग एक तर सगळ्यात ऑल्सो कपिल पण निर्माता हो. आहे या आणि हा, ऋषी पण आहे आणि मी निर्माती आहे. हा. आणि म्हणजे मला असं वाटतं की बेसिकलीच मी असं ठरवलं होतं की मी जेव्हा कमवायला लागेन, कारण मला असं वाटतं की ग्रोईंग इयर्स मध्ये आपल्या खूप अपेक्षा असतात आपल्या आई वडिलांकडून हा. की यार मला पण हे पाहिजे, यार मला पण इथे जायचं. यार तर आई वडिलांनी सांगितलं तर जेव्हा स्वतः कमवायला लागाल ना तेव्हा हे सगळं करा. तेव्हा मी त्याला असं म्हटलं होतं की करणार मी एक प्रोजेक्ट नंतर एक ट्रिप हे मी करणार. जे मला असं वाटतं आय एम रिअली ग्रेटफुल वेन आय लुक बॅक की ऍक्च्युअली दिस इज द लाईफ विच आय हॅड ड्रीम्ड ऑफ, जी मी जगते. आणि दुसरं पार्ट, मी दादा एक गुड न्यूज नंतर इतकी वर्ष नाटक केलं नव्हतं कधी आणि आत्ता पुन्हा एकदा नाटक करायला घेतलंय. तर लाईक यू सेड, म्हणजे तू मगाशी म्हटलं की असा वेळ कधी मिळतो तुम्हाला जेव्हा तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर. तर मला असं वाटतं हेच आता माझे मित्रमैत्रिणी आहे. लुक फॉरवर्ड टू माय वीकेंड्स, कारण त्यानिमित्ताने का होईना मी घराच्या बाहेर तरी पडते आता, कारण डेली शो न केल्यामुळे आत्ता गेले 2-3 वर्ष तसं फिल्म व्यतिरिक्त आणि सिरीज व्यतिरिक्त मी काम करत नाहीये. तर माझं बाहेर जाणं तसंही खूप कमी आहे, म्हणजे एक्सेप्ट फॉर द ट्रिप्स. त्यामुळे या विकेंडच्या निमित्ताने काही ना मी 10व्या पुण्याला तरी जाते, आमचे दौरे तरी होत आहेत. सो दॅट्स व्हेरी नाईस. तर मी रिअली लुक फॉरवर्ड टू आर प्ले आर शोज, कारण एकतर खूप यंग टीम आहे हो. आणि आमचा खूप टाइमपास चाललेला असतो. आम्हाला आमचं वेगवेगळं काही ना काहीतरी सुरू असतं. सो विच इट्स लाईक अन एस्केप. म्हणजे मला हे काम म्हणून नाही वाटत, तर आय रिअली लुक फॉरवर्ड. सो येस. आणि ऋषी, जेव्हा आपण जो प्रोजेक्ट करतोय त्याच्यामध्ये मुली असतात आणि ज्या एवढ्या एन्थू असतात, तेव्हा ऑल टुगेदर एक वेगळी वाईब असते ना. 100%. म्हणजे माझं ऍक्च्युली हे पहिलं काम आहे जे मी एका स्त्री लेखिकेबरोबर करतोय. आणि मी आधी म्हणलो होतो मी थोडासा फरक म्हणजे 100% असतो पुरुष लेखकांमध्ये आणि स्त्री लेखकांमध्ये, आणि त्यांचा एक इन्स्टिंक्ट पण येतो. आणि दोघी जणी ना अशा म्हणतात असं ऑन असतात की काय करायचं, चला हे करूया ते करूया. त्याच्यामुळे आणि माझ्या ऋताची मैत्री आधीपासून आहेच आहे. अक्षता आणि मी आता एक वर्षभरापूर्वी भेटलो, पण आमची पण खूप चांगली मैत्री झाली आणि इन ओव्हरऑल ना असं आमची टीम खूप चांगली जेल झाली. त्यामुळे छान वाटतं. म्हणजे आम्ही एकत्र प्रयोग करताना मी पण जेवढं शक्य तेवढ्या प्रयोगांना जातो आणि मला खूप मजा येते. आणि आमची ती म्हणजे यंग वाईफची छान टीम झाली. वितळायला लागलं. हो, इकडे केवढी थंडी वाजते तुम्हाला कळत असेल. काय प्लॅन आम्ही हॉट डेट ऑर्गनाईज केले ना, माय गॉड. त्याच्यामुळे असं जरा होतं. पण काय पुढचा काय आता प्लॅन थोडं chill व्हायचंय. कूल ठिकाणी जायचं. एक्झॅक्टली. कूल ठिकाणी जायचंय. एक मला असं वाटतं तुम्हाला काही भूक बीक काय आहे का? खूप भूक लागली. चला मग. चला, काय तुम्हाला फ्रेश सी फूड खायचं असेल तर इथेही मिळेल, नाहीतर आपल्याला कुठेतरी जाऊनही खातेल. काय I think we need something चला big ना, असं सीफूड झालं. खाऊया, हा. सीफूड. चला चला, चला, let's लेट्स go. गो. जेवायला Ladies first. जाऊया. Yeah. चला, इकडे जाऊया. इकडे चला. आईस्क्रीमची लागेलच फरक गरज. गेला. हो, कसला गेला. शप्पथ. आई गं. फरक गेला तो.
सो बिग फिश अँड कंपनीमध्ये आपण आलेलो आहे. या मुलांनी प्लॅन केला ना इकडे, येस. ऑफकोर्स ऍब्सोल्युटली. है ना? हो. काय काय खायचा प्लॅन बिग फिश मध्ये पनीर खूप सुंदर मिळत असेल ऐकलं नाही का? आणि सॅलेड पण Salad, त्यांनी yes, असं exactly. ऐकलंय आता थोड्या वेळ आधी की अख्खी टीम डाएट कॉन्शियस आहे म्हणे. काय सध्या काय माहिती जुळलंय असं काहीतरी आम्ही हो. सगळेजण diet करतोय. आणि सेम वेळेतच सेम सगळ्यांचं असं आणि सेमच गोष्टी खातो आम्ही, त्यामुळे ते सगळं चांगलं पण चाललं. चांगलं आहे कारण टीमने सिंक मध्ये असणं इतकं गरजेचं आहे. तर आय एम सो ग्लॅड की तारखाच नाही पण त्याचबरोबर डाएट पण सिंक मध्ये आहे. डाएट So पण that's सिंक nice. मध्ये. वा वा किती मस्त. तर आपलं जेवण येईपर्यंत एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला करायला सांगणार आहे. वुमन्स डे, तर तुमच्या आयुष्यातल्या त्या स्पेशल वुमनला तुम्हाला एक लेटर लिहायचं आहे. ओके, मे बी तुम्ही आजपर्यंत कधी तिच्याकडे व्यक्त नसेल झाला किंवा झाला असाल किंवा काहीतरी सांगायचं असेल किंवा काही स्पेशल फील करून द्यायचं असेल, एनिथिंग तुम्हाला या लेटरमध्ये लिहायचं आहे. ओके ठीक आहे, चला. यार पण खूप आहेत यार. असं सगळ्यांची नावं लिहा. जनरलाइज करू का म्हणजे असं हां, एनिथिंग. हे घे. बिकॉज इक्वली सगळे इम्पॉर्टंट आहेत. बघूया आता कोण कोणाला बापरे. लेटर लिहितोय. ठरलंय का ऋषी कोणाला लेटर लिहायचंय? आय लव्ह हँड रिटन लेटर्स बट मला असं वाटतं की आता ते मेसेजमध्ये रूपांतर झालंय. रूपांतर झालं या. त्यामुळे बट आय लव्ह हँड रिटन लेटर्स कारण मला ज्यांनी ज्यांनी लिहिले ते सगळे मी ठेवलेले आहेत सगळे लेटर्स या. बापरे माझी लिस्ट संपत नाहीये. काही मला अक्षता लाव. प्लीज नॉर्मलच लिही. आय नो तू लेखिका आहेस नाही. पण हो. प्लीज इथे काय Complex लिहायचं देऊ प्रश्न नको. नाही, पडलाय. तू अक्षता म्हणून लेटर लिही, लेखिका म्हणून नको लिहूस. बेसिक. अक्षता तू कधीपासून रायटिंग करतेस? हे पहिलंच आहे माझं लिखाण. Okay. आयुष्यातलं पहिलं लिखाण आहे हे. Yes. या आधी म्हणून फर्स्ट स्पेशल, त्यामुळे Yeah. याच्या आधी मेसेजेस व्यतिरिक्त काही नाही काही लिहिलं. नाही लिहिलंय, पण डायरेक्ट पहिलं लिहिलं तर आणि- नाटकच लिहिलंयस. हा, म्हणजे इट जरा इज डिफिकल्ट आहे. खूप जास्त. म्हणजे कितीतरी ड्राफ्ट काढले, एका पण नंतर ऋषीने आणि मी मोजणं बंद केलं की आता थांबूया आपण, आता नाही, आता काउंट नाही करू शकत होता आपण. पण तरी आम्हाला पहिला ड्राफ्ट लिहिलेला वाचायचा एकदा, जो आम्ही खूप मागच्या वर्षी लिहिला होता तो. Yes. डन. झालं. या वाचायचं आहे आता याच्यानंतर. हा, अरे बापरे. मग छोटच लिहूया. छान लिहा रे. मला असं युजली मांडता येत नाही. पण तू एक्सप्रेस करण्यावर बिलीव्ह ठेवतेस की हो. जे मनात आहे ते. हो आय थिंक म्हणजे ओव्हर द इयर्स आय रिअलाइज की त्यांनी आपलंही आयुष्य सोपं होतं आणि आजूबाजूच्या. मला ते असं लेफ्ट वंडरिंग आणि मग आपण आता विचार करत बसा की बापरे आता समोरच्याला काही झालंय, हे मला नाही. मला असं वाटतं त्याच्यात खूप एनर्जी वेस्ट होते. पण ही मॅच्युरिटी तुझ्याकडे आधीपासून होती का ती हळूहळू टाइम बिंग वय वाढतं, एक्सपिरियन्स वाढतोय तसं? मला असं वाटतं की ह्याचं खूप क्रेडिट माझ्या आईवडिलांना आहे कारण आमच्या घरी अशी पद्धत आहे की जे वाटतं ते बोलायचं बोलायचं. आणि मग तिथे मग तुमचं एज मॅटर करत नाही. तुम्हाला जे वाटतं तुम्ही कुठल्या पद्धतीने बोलता हे डेफिनेटली मॅटर करतं, पण तुम्ही मांडा. मग आपण करू ना, त्याच्यावर बोलू, आपण डिसाईड करू की हे कितपत काय आहे, आम्हाला काय वाटतंय, तुला काय वाटतंय, असं. पण बोला. एक मग मनातच ठेवले आणि मग 2 दिवस एकमेकांशी बोलणंच नाही आणि मग ओळखाच बघू आता एका घरात राहून तुम्हाला कळत नाही का वगैरे, हे सगळे झोन मी याच्यात अशी वाढलीच नाही गेली. सो सासरी पण सेम इक्वेशन्स आहे. हा म्हणजे प्रत्येक आणि मी तर बोलतोच, म्हणजे माझा नवरा पण व्यवस्थितच बोलतो, तर मी एम जस्ट ग्लॅड की या. आणि आय थिंक त्यांनी सगळंच थोडं सॉर्ट होतं. मी आई, मावशीज, आजी, काकीज, माझ्या लहान बहिणी वेदा, शाल्मली, तृष्णा, कल्याणी, अक्षता, केतकी जी माझी सिस्टर इन लॉ आहे, आणि माझ्या सासूबाई मुग्धाशा. सो मी त्यांच्यासाठी असं लिहिले की थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू फॉर हेल्पिंग मी, शेपिंग मी द वे आय एम टुडे.
कारण प्रत्येक फेजमध्ये त्यांनी मला प्रत्येकाकडून मी बरंच काही शिकले, सो थँक्यू. आणि फॉर मेकिंग माय लाईफ इझियर, कारण मला असं वाटतं की ते नसते आणि त्यांनी मला दिलेले एक्सपिरियन्सेस नसते तर मी काहीच करू शकले नसते. आणि बिकॉज आय बिलीव्ह अ लॉट इन एक्सपिरियन्सिंग थिंग दॅन जस्ट नोईंग, म्हणून कारण मी लहानपणापासून खूप गोष्टी अनुभवल्यात म्हणून. आणि फॉर हेल्पिंग मी अचीव्ह थिंग्स पर्सनली आणि प्रोफेशनली ऑल्सो, कारण पर्सनली माझं एवढं सॉर्टेड नसतं तर मी प्रोफेशनली गोष्टी करू शकले नसते. आणि माय स्पेशल मेन्शन टू माय सिस्टर इन लॉ, कारण शी हॅज बीन द बेस्ट सिस्टर इन लॉ एव्हर. कारण मला थोडंसं आय हॅड दिस फेटिश इन माय माइंड की अरे बापरे बहीण आहे नवऱ्याला वगैरे, तर माझं आता कसं जमणार आहे. व्हेरी फ्रँकली आय वोंट लाय, बट शी हॅज मेड माय लाईफ सो इझियर. आणि ॲक्च्युली शी इज ऑल्सो एल्डर डॉटर, आय एम ऑल्सो एल्डर डॉटर. आणि आय रिअली वॉन्टेड टू फील की हाऊ इट फील्स वेन यू आर द यंगर सिबलिंग. आणि ते मी फक्त ती ज्या पद्धतीने मला वागवते किंवा ज्या पद्धतीने ती माझे लाड करते ते तिच्यामुळे मी एक्सपिरियन्स करू शकते. तर मी स्पेशल मेन्शन टू हर. ओके, नेक्स्ट कोणाचं? नाईस, व्हेरी नाईस. कोणाचं झालं होतं दुसऱ्याच्या, मीच वाचायचं. ओके, तू हां. सो आईसाठी लिहिलंय ऑफकोर्स. नाटकातलंच वाक्य मला वाटलं होतं त्यापेक्षा खूप जास्त अवघड आहे ते, बट तरीही हॅपी विमेन्स डे. तुझ्याकडे बघून मला कळतं व्हॉट इट मीन्स टू बी अ वुमन, बिकॉज यू स्ट्रॉंग ऑन दी आउटसाईड अँड सॉफ्ट ऑन दी इनसाईड. कालच आपलं एक छोटंसं आर्ग्युमेंट झालं तरी सुद्धा आज सकाळी मी जिमवरून घरी यायच्या आत माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात होत्या, रेडी होत्या. आय डोंट नो हाऊ यू मॅनेज्ड ऑल ऑफ दिस, कारण यू ऑल्सो बीन अ वर्किंग वुमन. पण हॅव्हिंग सेड दॅट आय विल ऑल्सो टेक अ मोमेंट टू अप्रिशिएट बाबा, कारण इट ऑलवेज टेक्स अ टीम. आणि विमेनमध्ये मेनसुद्धा येतात, त्यामुळे लेट्स नॉट फॉरगेट देम आजच्या दिवशी. आणि मी माझ्या बाबांना डेफिनेटली नाही विसरणार, बिकॉज आय हॅव सीन हिम हाऊ ही इज बीन अ स्पोर्ट प्लेअर फॉर माय मदर सो दॅट शी कुड डू एव्हरीथिंग. त्यामुळे आय प्रॉमिस टू बी अ बेटर वुमन अँड एन इवन बेटर डॉटर. क्या बात, किती मस्त. नाही. कपिल. मी माझ्या बहिणीसाठी लिहिलं हे, मी वाचतो. प्रिय दिदी, खूप खूप शुभेच्छा वुमेन्स डेच्या. तुला आता गोदू बोगूची आई म्हणून बघणं म्हणजे माझ्यासाठी खूपच अभिमानाची, प्राईडची गोष्ट आहे. तुझ्या रूपातून मी पुन्हा आपल्या आईला भेटतोय की काय असं मला नेहमी राहून राहून वाटत राहतं. मला नेहमी असं वाटायचं की मी फार आईसारखं आहे, पण तुला आता माझ्या भाच्यांसोबत पाहून वाटतं की तूही तीच आहेस आणि माझ्यासाठी आता तूच आहेस. म्हणून परत एकदा हॅपी वुमेन्स डे गोदो बोगो आणि कपिल कडून. युअर लिटिल ब्रदर कपिल. व्हेरी क्यूट. ऋषी. मी माझ्या आजीला लिहिलंय, प्रिय मंगल आजी, माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी, सगळ्यात जास्त सपोर्टिव्ह आणि नेहमी माझ्यासाठी मी जे करीन त्याच्यात साथ देणारी तू आहेस. मी काहीही करत असलो तरी तू म्हणायचीस काळजी करू नकोस, तुला हवं तसंच होणार आहे. आणि खरंच तसं व्हायचं, अजूनही होतं. तू 20 साली आम्हाला सोडून गेलीस, पण अजूनही मला असं वाटतं तू माझ्या प्रत्येक स्टेप पाहत आहेस आणि नेहमी आशीर्वाद देत आहेस आणि कायम देत राहशील ही खात्री आहे. तुझ्यावरचं प्रेम कधीही मी आजपर्यंत व्यक्त नाही केलेलं, आजवरही नाही. पण आज या निमित्ताने, वुमन्स डे निमित्ताने, माझ्या आयुष्यातली सगळ्यात इन्स्पायरिंग अँड लव्हिंग वुमन तू होतीस. कुठेही जायच्या आधी मी आजही तुला नमस्कार करतो आणि तुझा हसरा चेहरा डोळ्यासमोर येतो. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. क्या बात, किती मस्त. हे ना युजली आपण नो डाऊट आपण सांगत असतो आपल्याला काय वाटतं घरच्यांना, पण अशा स्पेशल दिवशी सांगणं ही जरा एक वेगळी मुवमेंट असते ना. क्या बात, खूप मस्त. मला चौघांचेही लेटर्स खूप जास्त आवडलेत आणि छान लिहिलेत तुम्ही. पण जर मी तुम्हाला म्हणाले की इंडस्ट्रीमधल्या कुठल्या तरी महिलेला आज थँक्यू म्हणा, तर तुम्ही कोणाला थँक्यू म्हणाल? मग ती कोणीही असेल, मे बी तुमची, मग तुमच्या मेकअप टीममधनं कोणी असेल, सेटवर तुम्हाला सांभाळून घेणारी कोणतरी असेल, को स्टार असेल, फिमेल डिरेक्टर असेल, सिनेमॅटोग्राफर, एनीवन, तर तुम्ही कोणाला थँक्यू म्हणाल? कॉलेज फ्रेंड पण असू शकते मे बी, जी आत्ता इथे काम करते. सो तुम्ही कोणाला थँक्यू म्हणाल? मी प्रत्येक वेळी वेदालाच थँक्यू म्हटलेलं आहे, कारण तिच्याशिवाय मला असं वाटतं की मी नशीब काढलंय की ती माझ्या आयुष्यात आली आहे जेन्युअनली. कारण ती माझं प्रोफेशनलच नाही, ती माझं पर्सनल लाईफही मॅनेज करू शकते, एवढं आता तिला माहिती झालं आहे. आणि द बेस्ट पार्ट अबाउट हर इज की तुम्हाला कसं सतत असं असतं ना, एक 3AM फ्रेंड किंवा, आणि तर ती आहे माझ्यासाठी कायम. सो विच आय फील की तिच्यामुळे माझं प्रोफेशनलच नाही तर पर्सनल आयुष्यही सोपं. सो आय वुड लाईक टू थँक हर अँड आय एम सो ग्लॅड की आम्ही पर्सनल लेवलवरच नाही पण प्रोफेशनल लेवलवरही कनेक्टेड आहोत. कारण बऱ्याचदा असं होतं की प्रोफेशनली असेल तर थोडं पर्सनली बॅकफुटवर जातं किंवा असं नाही, पण आय एम ग्लॅड की शी मॅनेजेस मी. या
स्वीट. आता तिचं वेदाबद्दलच बोलली तर मी पण वेदाबद्दलच बोलणार होतो खरं तर. आता कारण वेदा जशी म्हणलं की प्रोफेशनली आणि पर्सनल लाईफमध्ये पण शी इज बीन अ बॅकबोन. माझं पण ते तसंच आहे. प्रोफेशनली खरं तर मी आता पहिल्यांदा इन अ वे काम वेदासोबत असं करतो, पण वेदा हॅज म्हणजे ऑलवेज बीन अ ग्रेट फ्रेंड फॉर इयर्स. म्हणजे खूप वर्ष आम्ही एकत्र आहोत, एकमेकांना खूप खाचखळग्यातनं जाताना पाहिलं आहे, एकमेकांना सपोर्ट केला आहे. आणि त्यामुळे ती शी इज ऑलवेज बीन देअर. म्हणजे ती आता जसं म्हणाली 3M फ्रेंड्स 4M फ्रेंड्स असतात आपले सगळे, पण वेदाशी जरी आता कधी कधी असतं ना आपण थोडेसे नाही बोलत एकमेकांशी 1 महिना 1.5 महिना 2 महिना, पण असं वाटतं की वेदानीच ती आमच्यातलं रिलेशन. मी एवढा थोडासा आहे, थोडा नालायक असेल मी कदाचित त्या बाबतीत, की मी थोडं आय कांट कीप अप विथ थिंग्स. पण वेदानी जे इतकी वर्ष माझ्यासोबत किंवा हर्षल म्हणून आमचा एक मित्र आहे त्यांच्यासोबत तिने ज्या प्रकारे नातं टिकवलंय दॅट इज अन आर्ट. मला वाटतं की तुम्हाला एक नातं जिथे तुम्ही इथे सोडलंय आणि परत इथून कंटिन्यू करताय, त्यासाठी जी ताकद लागते ना ती वेदा नेहमी लावत आली असं मला वाटतं. त्यामुळे आय वुड लव्ह टू थँक हर फॉर डुईंग दिस, की तिने एवढी वर्ष केलं आणि ती अजूनही इथे आहे पर्सनल लाईफमध्ये पण आणि प्रोफेशनल लाईफमध्ये. मला असं वाटतं शी इज अ व्हेरी क्लासिक एक्झाम्पल ऑफ जे आमच्या नाटकातलं वाक्य आहे की नुसतं बोलून चालत नाही, यू हॅव टू शो अप अँड शी ब्लडी शोज अप, विच आय फील की हे खूप कमी लोकांना जमतं. कारण शोईंग अप, बोलणारे खूप बोलतात आपण हे करूया ते करूया, पण शोईंग अप विच इज व्हेरी रेअर जे तिच्यात आहे. येस. अक्षता? माझी कॉलेजपासूनचीच मैत्रीण आहे सई, जी म्हणजे ती फिल्म मेकिंग स्कॉटलंडला शिकून येऊन आता ती इंडिपेंडेंटली तिचं इथे काम करते. मला काय असं वाटतं की ती आता कॉलेजपासून जे आपले जे फ्रेंड्स असतात आणि वेन यू स्टार्ट वर्किंग मग ते तुम्हाला त्या फेजमध्ये सुद्धा बघतात. म्हणजे मला क्लिअर आठवतंय की मी नाटक लिहायला सुरू केलं तेव्हा शी वॉज द फर्स्ट पर्सन जिला मी ते सगळं ऐकवायचे. म्हणजे अगदी रफेस्ट ड्राफ्ट्स पण मी तिला ऐकवायचे की, आणि मग ती मला अशा एक स्टिकी नोट्स सारखं त्या PDF वरती लिहून नोट्स पाठवायचे की हे चांगलं आहे, हे वाईट आहे. आणि कट्टू ज्या दिवशी नाटकाचा प्रयोग झाला ती मला आठवते ऑडियन्समध्ये बसून ती ढसा पहिल्या रांगेत रडत होती आणि तिला बघून मला रडायला येत होतं. आणि आय थिंक काय म्हणतात त्याला, अगेन ॲज दे सेड की शोभा ती 3 वर्ष इथे नव्हती, ती स्कॉटलंडला होती. पण असं नाही आहे की त्यावेळेला आम्ही रोज बोलत होतो किंवा वी वर इन टच. पण जेव्हा ती परत आली तेव्हा थिंग्स तिकडनंच सुरू झाल्या जिथे आम्ही कदाचित ज्या नोटवर सोडल्या होत्या ती तिथे जाण्यापूर्वी. तर मला असं वाटतं की तसे तुमचे फ्रेंड्स जे फक्त तुमचं तसं तिला काही करण्याची गरज नव्हती, पण तिने ते केलं, शी शोड अप फॉर मी. आणि त्यामुळे माझा खूपसं इव्हन म्हणजे आता ह्या व्यतिरिक्त सुद्धा मला अगदी परवा असं एक असं खूप लो वाटत होतं की अरे आता पुढे काय असं वगैरे. त्यामुळे शी वॉज द फर्स्ट पर्सन जिला मी रिच आउट केलं आणि ती मला सांगत होती थांब, श्वास घे, वेट, सी हाऊ फार यू कम, आता होणार आहे पुढे, लगेच घाई नाहीये, थांब, श्वास घे. सो तुम्हाला कोणीतरी सांगणारं लागतं, एक चेक इन तुमच्यावर करणारं कोणीतरी लागतं जे ती करते. सो आय थँक हर. जस्ट इंडस्ट्रीत कोणतरी आलं असेल तर चालेल का? मग मी थँक्यू म्हणून माझ्या बायकोला. क्यूट, व्हेरी या नाटकाचे कॉस्ट्युम्स तिने केलेत. अच्छा. आणि मी त्याला थँक्यू म्हणण्यामागचं कारण असं की शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग वुमन आणि ती आहे डेंटिस्ट, ऑर्थोडॉन्टिस्ट. त्यामुळे तिला ह्या फील्डशी मधल्या गोष्टी ज्या आपल्याला आता खूप फेमिलियर असतात त्या तिला एवढ्या फेमिलियर नाही आहेत. पण स्टील ती माझ्या पाठीमागे खूप खंबीरपणे उभी असते आणि माझ्या सगळ्या प्रोजेक्ट्सला मला साथ देते. आणि नुसतं साथ न देता शी ट्राईज टू काहीतरी इनपुट देणं किंवा काहीतरी आता हाऊ डू आय से इट की शी गेट्स इन्व्हॉल्ड. आणि मला ते तिचं खूप आवडतं आणि शी नेव्हर बॅक्स डाऊन. शी इज अन इन्स्पायरिंग वुमन. सो मला तिला थँक्यू म्हणायचं. क्या बात. ऍक्च्युली आम्हालाही म्हणायचं तिला हो, थँक्यू, absolutely. कारण त्या पूर्ण प्रोसेसमध्ये आम्ही ह्याच्या घरी पडीक होतो पुण्याला. या, आणि म्हणजे इट इज व्हेरी आय डोंट नो, म्हणजे हे मुलांच्या कदाचित लक्षात नाही येणार, पण आम्ही दोघे जेव्हा तिच्याकडे राहिलो तर तेव्हा टॉवेल्स लावण्यापासून ते काय ब्रश म्हणजे हे थॉटफुल असल्याशिवाय कोणीही करत नाही. सो म्हणजे आमच्याकडून पण तिला थँक्यू, बिकॉज कारण सी वेन यू इन द सेम फील्ड इट गेट्स इझियर काइंड ऑफ. कारण आपल्याला माहिती आहे की ह्यांचे स्केड्युल्स असेच असणार आहे, तसं असणार आहे. पण आता नोईंग ऋषी ऑल्सो फ्रॉम इयर्स, म्हणजे दादाच्या वेळेस पण ती प्रयोगाला यायची आणि सगळं, पण द वे शी सपोर्ट्स हिम, म्हणजे ह्या फील्डमध्ये नसूनही, विच इज अमेझिंग. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं थँक्यू तिला. येस. आपलं लंच झालंय का तयार? म्हणजे हो, स्टार्टर yes. झालं. द्या. डाएट फ्रेंडली आहे पण सोपं यार. म्हणजे तुम्हाला असं खूप भारी काय ट्रीट नाही करावं लागलं. आम्ही आमची Low maintenance girls. लो मेंटेनन्स. लो मेंटेनन्स. लो कॅलरी अँड लो मेंटेनन्स. दर्शना, तू कोणाला थँक्यू म्हणशील? मी वाव, थँक्यू सो मच विचारल्याबद्दल.
मी माझ्या 4 बहिणी म्हणजे 3 बहिणींना थँक्यू म्हणेन मी, कारण मी सगळ्यात लहान आहे माझ्या घरामध्ये आणि जबाबदारी असते ना ती कम्पॅरेटिव्हली माझ्या फार उशिरा आली आहे. आणि कारण माझ्या 3 बहिणी माझ्या आधी होत्या आणि आत्ता पण म्हणजे लग्न झाल्यानंतर आपल्याला रिअल गोष्टी कळतात. सो सगळे कल्याणला राहतात, मी एकटीच इथे राहते. तो आत्ता आईबाबांकडे बघायचं जे डिपार्टमेंट आहे त्या तिघी जणी इतक्या उत्तमपणे सांभाळतात ना की मी सॉर्ट आहे की कल्याणला काय चाललंय बाबा. कारण इतकं म्हणजे रोजचे इंटरव्ह्यूज म्हणा किंवा इव्हेंट्स म्हणा यावेळी नाही जाता येत. म्हणजे आता मी 3 महिन्यातनं फक्त एकदाच गेली आहे कल्याणला, पण मला विचार करायला लागत नाही कारण माझ्या बहिणी आहेत ज्या बघतात. आत्ता आई तर आहेच ऑब्व्हियसली, मी तो तर थँकलेस जॉब आहे ती जी एवढे वर्ष करत आली. आत्ता एस्पेशली मला माझ्या सासूबाईंना थँक्यू म्हणायला आवडेल, कारण जे आत्ता ऋता बोलली की पर्सनली इतकं सगळं मॅनेज आहे ना की म्हणून प्रोफेशनली सॉर्ट करता येते. येस, आणि तिन्ही बहिणी आता कल्याणलाच राहतात. कल्याणला राहतात. हो, Settled in सेटल्ड. तिघी वर्किंग आहेत पण ते कल्याणमध्येच. राईट. ऊन झालं, थंडी झाली, सगळं झालं. आता भूक, सगळे सीझन झाले. पण कोण फूडी आहे चौघांपैकी? अरे सगळेच सगळे फूडी आहेत, सगळे डाएटवर आहेत. डाएट जर नसतो ना आता तर मग ओ माय गॉड आम्ही Also खूप खातो. आता, आमची फेज आता ठरलं चालू आहे. आमच्या नाटकात 2 गोष्टी आहेत, बघू आणि ठरलं. हां. तर बघू हे आम्ही तालमीच्या वेळेस होतो, हा. कारण स्ट्रेस लेवल एवढा होता की पण बघू. तेव्हा आपणही ठरलं होतं पण- तेव्हा आपण म्हणजे absolutely. नाही, हे केलं दोघं होतं. होते पण मी आणि मध्ये ऋता गेलो बघू होतो झालं. शेवट. हा बरोबर. हा लेट मी नॉट कोणाचं बघू झालं होतं? सो म्हणजे असं आहे की ह्याचं कॅरेक्टर स्वतःचं म्हणतं की बघूया. आणि हिचं असतं की नाही 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 सगळं ठरलंय वगैरे. आम्ही घेतो, राहू द्या. सो आता आमचं असं आहे की आता मी ठरलं या फेजवर आहोत. छान आता विकेंडला प्रयोग होत आहेत, डाएट फॉलो होत आहे, जिमला जाणं चालू आहे सगळं. त्यामुळे म्हणून जरा हे खूप मागवलं नाही का आपण. हे काय हा ग. सो हे पनीर घी रोस्ट आहे. दिस इज मशरूम पेपर फ्राय. हे हेल्दी आहे, कोथिंबीर वडी ओके. बेक्ड आहे का? हो. ठीक आहे काय आणि सॅलेड. तू एवढाच डाएटवर तू आहेस? चिल कर जरा. एवढं हे आता नाही पण मी असं खाते मस्त व्यवस्थित खाते. मगाशी मॅगडीचा बर्गर खाल्लास तू आता तू कोथिंबीर बेक का असं विचारलंस. तू बर्गर खाल्ला? हेल्दी आहे म्हणून खाल्ला? विचारलं, मी खाणार नाही असं मी म्हटलं नाही, मी खाणार आहे. तू हिने बर्गर खाल्ला? नाही काही pride, नाही, pride. बरोबर आले मी काय बोलतो. काही अरे खोटं बोलतात. ती म्हणाली नाही अंड खाऊ. मी 6 वाजता उठून आज जिमला जाऊन इथे आली आहे. So, yeah. सगळे इन्स्पायर होत आहेत का? आपण जरा आपल्या वुमेन्स ना सर्व करूया असं सर्व मला करूया. वाटतं. आणि स्पेशल मेन्शन ऋषी पुण्याहून आलाय सकाळी वा. वेळेत, वेळेत. आणि ही पनवेलवर वेळेत. कोण पण मी Thank you so अक्षता. much. ती पनवेलला राहते. बस 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 बस. बास रे ऋषी. वा वा. कोथिंबीर श्वेता? roast. So good. हे मजा आली. पनीर आहे. पनीर नाही कप्या पनीर मशरूम. फक्त मसाला नको देऊ. घेते घेते काय नको घेतलंय तिला. मसाला नको देऊ म्हणलं बस. एवढूसं का दिला त्याला? ठीक आहे वुमन्स नाही, डे, घेतो, पण घेतो. त्याला पण डे. घेतो मी जरा खाऊनच आलेलो बरं. तुम्हाला सगळ्यांना पण देणार आहे गाईज. म्हणजे बिचारे सगळे शूट करतात फक्त आपल्याला. हे गे ऋषी. येस थँक्यू. मशरूम चालेल ना? हो चालेल. मशरूम इज सो गुड. तू पनीर नाही खातेस? हे पनीर पण छान आहे. घी रोस्ट. पनीर छान आहे. वा वा. सगळं छान आहे, सगळे गप्प बसले. नाही, वरळी सिरियसला ऊन एवढं लागलंय. एक्स्ट्रा कॅलरीज बंद झाल्या बसल्या बसल्या. हो पण तुमचा पहिला प्रयोग कसा होता? दडपण होतं? जसं तू म्हणालीस की दडपण इज अ व्हेरी शॉर्ट वर्ड आय थिंक. हो मला आठवतंय लास्ट आपली रिहर्सल झाली शेवटची रंथरू 17 तारखेला, आणि मी माझ्या बहिणीच्या घरी जाणार होते. ऋता मला म्हणाली, ऋता ऋषीकडे राहणार होती, तू येशील का प्लीज, आज मी एकटी त्या खोलीत नाही झोपणार, आपण तू येशील का प्लीज. सो आय वेंट आणि मग आम्ही आरामात झोपलो, कॅमोमाईल टी वगैरे पिऊन मग आम्ही हा, झोपलो रात्री गप्पा रंगल्या मग आपल्या 4 वाजेपर्यंत. पण प्रयोग कसा होता? मग ते ऋषी सांगेल. छान झालं. गडपण भरपूर होतं पण प्रयोग चांगला. म्हणजे हा. ऋषी जास्त बेटर सांगू शकेल, बट आम्हाला परफॉर्म करून मजा आली बस. ऋषी? नाही खरंच उत्तमच झाला प्रयोग. काय काय ना दर्शन या नाटकाचं ना, नाटकात LED स्क्रीन आहे ना, हा, त्याच्यामुळे हे लोक रिसीव्ह कसं करतायत. LED स्क्रीन हा पार्ट ऑफ प्रॉपर्टी आहे.
प्रॉपर्टी नाही, आमचं नाटकात 30 फुटी एलईडी स्क्रीन आहे, ओके. अख्खं मागे एलईडी स्क्रीन आहे. नेपथ्यच तिथे म्हणजे अर्ध म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आमच्या नाटकात एक मरीन ड्राईव्हचा सीन आहे, हा. तसा मरीन ड्राईव्हवर आता तो जो कट्टा आहे हा. तो कट्टा मी फिजिकली खरा सेटचा बनवलाय लाकडी, पण कट्ट्याच्या मागे त्या कट्ट्याला लागून जसा कट्टा आहे तसा एलईडी वर दिसतो, लाटा आपल्याला दिसतात. हो. एका सीन मध्ये सनसेट आपल्याला अख्खा दिसतो परळ मधला. सो प्रत्येक सीन वेगवेगळ्या ठिकाणी आहे. एक तळ आहे, त्या तळाकाठी ते दोघं जण बसतात, चांदणं दिसतं, पाणी हलताना दिसतं, चंद्र दिसतो, त्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअल दिसतात. पण हा एक वेगळा प्रयोग आहे ना अशा प्रकारचं नेपथ्य असणं, कारण हे म्हणजे मी ऐकते, मी पहिल्यांदाच असं ऐकते कोणाकडनं की अशा प्रकारचं नेपथ्य पण मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा होत आहे. त्यामुळे पहिल्या प्रयोगाला मला हा अंदाजच नव्हता की लोक रिसीव्ह कसं करणार आहेत नेमकं, त्यांना ही कॉन्सेप्ट आवडेल का, समजेल का. म्हणजे समजेल तर आहेच आहे, पण कसं आहे काही जण फार त्या मराठी रंगभूमीच्या एका चौकटीत पण पाहत असतात ना, सगळ्यांना एक्सपेक्टेड असतं काहीतरी सेट असेल, काहीतरी So ते आम्ही काही ठेवलंच नाही ना. आम्ही म्हणजे तिने लिहिताना पण एक सीन कुठेतरी तळ्याकाठी, एक सीन मरीन ड्राईव्ह, आता एवढे सेट तर आपण आणू शकणार नाही. बरोबर. मग त्याला व्हिज्युअली आपण कसं इम्पॅक्ट करू शकतो त्याच्यासाठी आम्ही ते वापरलं. पण ज्या पद्धतीने लोकांनी रिसीव्ह करतायचं नाटक, पहिला प्रयोग नाही, सगळे आमचे 27 प्रयोग ते आउटस्टँडिंग आहे. आणि ऍक्च्युली हा वेगळाच प्रयोग आहे जनरली. आणि अशा वेळी ना म्हणजे ना दर प्रयोग हा म्हणजे त्याला आपण म्हणूनच प्रयोग म्हणतो की काहीतरी एक्सपेरिमेंट असतो. तुम्ही पण काहीतरी वेगळं एक्सप्लोर करत असाल Of course. प्रत्येक प्रयोगानुसार. होता हो. आणि ऑल्सो मेजर टेन्शन ना आय वुड से एलईडी वेळेत लागतोय की नाही हा पण आहे, बिकॉज आपल्याकडे ते स्लॉट्स असतात ना ऑडिटोरियमचे. सो ते पण एक मुद्दा होता की हे सगळं सुरू व्हायच्या आधी, म्हणजे तालीम सुरू व्हायच्या आधी ह्या दोघांनी ते सगळं केलं होतं की ते 40 मिनिटाच्या ह्याच्यात ते लावतायत परत, कारण ते छोटे छोटे पॅनल्स लावायला लागतात. त्याच्यानंतर वायरिंग, त्याच्यानंतर जो शिवम म्हणून जो आमचं सगळं VFX वडेवर जे मॅपिंग सगळं करतो ते तुम्हाला मॅप करावं लागतं. हे प्रत्येक प्रयोगाच्या आधी तुम्ही हे सगळं हँडल करणं ना, हे सगळं पहिल्यांदाच करतोय. आणि ऑल्सो टेक्निकल डिपेंडन्स खूप आहे. अच्छा. म्हणजे नुसतं तिघं स्टेजवर आहेत तर मग हा आमचा अभिनय आहेच, तो म्हणजे गोष्टच आहे, तर मग आता अभिनय तर डेफिनेटली, पण डिपेंडन्सी खूप आहे. तर ते आणि जेव्हा आणि अनसर्टनिटी तर खूप जास्त आहे, कारण ऑल्सो वी नो की ऑल्सो मग आम्हाला काही लिमिटेशन्स येतात की काही ऑडिटोरियम्स मध्ये आमचे प्रयोग नाही होऊ शकत. ओके. काही होऊ शकतात. म्हणजे आता आम्ही ऑलमोस्ट सगळं टॅप केलेलं आहे, फक्त शिवाजी मंदिरला नाही करू शकत कारण विंग्जच नाही. आणि आता मरीन ड्राईव्हचा सेट ठेवणार कुठे ठेवणार? मग एक साकवच येतो, मध्येच ब्रिज पण येतो स्टेजवर, बाईकही येते, बाईक खरी डान्सही आहे, कधी कधी बाईक स्टेजवर येते. असं बरेचसे एलिमेंट्स आहेत. तर हे जे आहे ना सगळं, की हे सगळं आणि ह्या सगळ्या टायमिंगच्या गोष्टी, काहीच कुठलंच टायमिंग चुकून नाही चालणार. सो मला असं वाटतं की ह्याने त्यामुळे प्रत्येक प्रयोग आता आपलं नाटक सेट झालं, एक्झॅक्टली. हे फिलिंगच बिकॉज टेक्निकल ग्लिच हा काही सांगून होत नाही, राईट. आणि अगेन पार्ल्याचा आमचा एक रिसेंटली शो झाला तेव्हा लाईट नाटक सुरू झालं, लाईट गेले आणि आम्हाला विंगेत असं होतं की आता लाईट गेलेत म्हणजे सगळं रिसेट होणार आहे का, एलईडी परत कसा लागणार आहे का, लोकांना असे पॅचेस दिसणार आहेत, कारण इट्स सो अनसर्टन. म्हणजे खूप चांगलं आहे की एवढे सगळे यंग टॅलेंट एकत्र येऊन काम करतात. आणि ना अनेकदा असं होतं की आपण काम करत करत जातोय आणि आपल्याला प्रेक्षकांना पण घेऊन यायचंय. तुझं तू याआधी नाटक केलंयस, दादा एक गुड न्यूज आहे, आणि त्याचा एक वेगळा फॅन फॉलोअर होता. नो डाऊट तुझ्यासोबत इतरही नोन फेस होते. तुम्ही सगळेच हे दोघंही नवीन आहेत की जे पहिल्यांदा प्रेक्षकांना दिसत आहेत या नाटकातनं, तिने पहिल्यांदा लिहिलंय. अशा वेळी ना एक खूप प्रेशरची गोष्ट असते की आपल्याला ऑडियन्स आणायचं आहे आपल्या नाटकापर्यंत, राईट. तुला विचारायला आवडेल मला, हे किती चॅलेंजिंग आहे? तू आधी मालिकांमध्ये दिसलीस प्रेक्षकांना, चित्रपटांमधनं दिसलीस, सिरीज सुद्धा तू करतेस, पण ही गोष्ट एक फिमेल ऍक्ट्रेस म्हणून किती चॅलेंजिंग आहे की आपल्यासाठी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणायचं. खूप आहे. आणि आय थिंक तो चॅलेंज चालूच आहे, म्हणजे तो कधीच संपणार रिअल ऑडियन्स ना, जे आपल्यासाठी 400 रुपये एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं जेव्हा दादा एक गुड न्यूज केलं होतं तेव्हा ते 2018 होतं. इट्स बीन 6 वर्ष. तुमचं व्ह्युइंग स्टाईल बदललंय, तुम्ही कुठलं कॉन्टेंट कन्झ्युम करता हे बदललंय. टचवूड आता नाटकाला खूप चांगले दिवस आहेत, त्यामुळे खूप चांगली चालतायत. पण ऍट द सेम टाइम आपल्याकडे 29 नाटकं चालू आहेत एकत्र. त्याच वेळेला तुम्हाला तोच स्लॉट मिळणं नाटकाचा, असं प्रत्येकाला प्राईम डेट हवी आहे, प्रत्येकाला प्राईम स्लॉट हवाय, पण त्याच वेळेला तुम्हाला तो मिळाल्यावर तुम्हाला लोक तुमच्यासाठी 500 रुपये घालून तुम्हाला येत आहेत का बघायला. हे माझी एव्हरी विकेंडला परीक्षा चालूच आहे. आय वोंट लाय टू यू. मला प्रचंड प्रेशर येतं की बुकिंग होईल की नाही, बुकिंग कसं आणू, कसं काय करता येईल. म्हणजे
एवढं सोशल मीडिया करून पण आम्हाला काही असे रिवर्ट आले की आमचं सोशल मीडिया इतकं पोचत नाहीये, तर मग आता अजून काय करायचं, कसं करायचं, हे आय थिंक आमच्या याच्यावर चालूच आहे. बट एकंदरीत लक्षात आलंय की म्हणजे आता धरतंय नाटक, असं नाहीये की तर पेशन्स मला इझिली आयुष्यात काही नाही मिळालंय, हे आय थिंक माझ्या पत्रिकेत आहे. त्यामुळे आय एम व्हेरी शुअर की धरेल नाटक. आणि असं नाहीये की बुकिंग होत नाहीये, बुकिंग होतंय. नाही, खूपच पण चांगलं होतं हा, खरं तर म्हणायला गेलं. म्हणजे असं काही देर आर नो हे की अरे यार वाटच लागते असं काही नाहीये. बट स्वतःला आम्हाला पुश करायला इतकं आवडतं की जरा आम्ही एक आकडा केला अचीव की आम्हाला लगेच येतं की आता प्लीज हे आपलं बेअर मिनिमम आहे, आता पुढे काय वगैरे आणि असं. तुम्ही मला एक bare add minimum वर करायचं, settle हा. होतच नाही. मला ही जी म्हटली त्यातच ऍड करायचं की आता तुम्ही म्हणाल की आता आम्ही दोघे नवीन आहोत. ऋषीचं पहिलं व्यावसायिक नाटक आहे, दिग्दर्शन करतोय तो. ऋता आमच्याकडे नोन फेस म्हणजे ऋताला बघायला येतात लोक, आणि मला वाटतं तिचं असं करण्यासारखं त्यात काही नाही. बट तिचं फॅन बेस जो आहे, जे लोक तिच्यावर प्रेम करतात किंवा जे नाटक पहिल्यांदा बघायला येतात, जे ऋताचे फॅन नसतील किंवा असतील वॉट एव्हर, पण मला असं वाटतं शी इज डुईंग अ फिनॉमिनल जॉब ॲट दॅट. मला वाटतं शी इज पुलिंग. जे काही घडतंय, जे काही बुकिंग येतंय, नंबर्स येत आहेत, जे काही घडतंय ते तिच्या नावावरती होते आता, तेच काही सगळं होते. आणि मला असं वाटतं की महिला दिन आहे आज, आणि त्यावर म्हणजे त्या बाबतीत हे बोललं गेलंच पाहिजे की गर्ल पॉवर आमच्याकडे जास्त आहे. मी एकटा आहे स्टेजवर, या दोघी आहेत, आणि त्या दोघींचं जास्त कौतुक झालं पाहिजे, कारण तिने नाटक पूर्ण लिहिले आणि ती स्वतः को प्रोड्युसर आहे नाटकाची, ती काम करते एवढ्या सगळ्या गोष्टी सांभाळून इतर. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आमच्या नाटकाला एक आउटस्टँडिंग नंबर ऑफ बुकिंग आहे. फक्त एवढंच मुद्दा आहे की आमचा प्रोडक्टच महाग आहे मुळात. म्हणजे बिकॉज प्रोडक्शन कॉस्ट लेट्स से 10 रुपयाची गोष्ट बाहेर मिळते, ती आम्ही 18 रुपयाची गोष्ट आहे. विकायचा नाही मुद्दा, ती गोष्ट आहे, त्याची मेकिंग कॉस्टच तेवढी. बट इतकं सगळं असून सुद्धा वी आर डुईंग फिनॉमिनल नंबर्स वाईज आणि बाकी सगळ्या गोष्टी बिझनेस वाईज, आणि ते सगळं तिच्या आणि या दोघींमुळे शक्य होतंय असं मला वाटतं. खूप मस्त. आणि ऍट द एंड ऑफ द शो ना, जेव्हा वेन यू मागे येऊन भेटतात ना, तेव्हा इट इज व्हेरी नाईस की म्हणजे चौघांचं नाव घेतलं जातं. बिकॉज इव्हेंच्युअली म्हणजे मला हेच करायचंय पुढे जाऊन, कारण कुठेतरी तुमचा पर्पज तुम्हाला सापडला पाहिजे. आणि मला माझा हाच पर्पज वाटतो की उद्या मी जेव्हा ज्या वेळेला ज्या माणसांनी मला कामं दिली, ते मी आत्ता आहे ते कारण त्यांचा हात आहे त्यात. यू हॅव टू बी ॲट द राईट टाइम इन फ्रंट ऑफ द राईट पर्सन ॲट द राईट प्लेस. तर ते माझ्या बाबतीत खूप घडलेलं आहे. म्हणजे आय वुड, जेवढी मी दुर्वासाठी ग्रेटफुल आहे तेवढीच ग्रेटफुल मी फुलपाखरूसाठी आहे. त्याच वेळेला इंस्टाग्राम बूम झालं आणि त्याच वेळेला माझी प्रोफाईल बूम झाली. हे सगळं इन हँड आहे, यात कुठेच कारण त्या वेळेला दुर्वाच्या वेळेस इतकं इंस्टाग्राम पॉप्युलर नव्हतं, पण फुलपाखरूच्या वेळेस ते झालं आणि इट मॅसिव्हली वर्कड फॉर मी. माझी पब्लिक म्हणजे माझी प्रायव्हेट होती प्रोफाईल, इव्हेंच्युअली ती कोणीतरी मला सांगितली पब्लिक कर, आणि ते पण मी सांगते कोणी सांगितली. झी युवा मध्ये एक मुलगी होती स्नेहा म्हणून, ती मला म्हणाली की एवढ्यासाठी करूया का पब्लिक, आणि इट बूम्ड. मला सांग, ह्या छोट्या छोट्या डिसिजन्स, आणि त्या वेळेला मला तसं गाईड केलं नसतं तर मी आज इथे नसते. तो म्हणजे मला जेन्युइनली हे वाटतं की उद्या जाऊन मी अभिनेत्री म्हणून जरी काम कमी केलं, जे इव्हेंच्युअली माझ्या लक्षात आलंय की डेली शो न केल्यामुळे आता इतके 3 वर्ष लोकांना वाटतं ही कमीच काम करते, बट इट इज बाय चॉईस. तर मला इव्हेंच्युअली हेच करायचंय की मला उद्या कॉन्टेंट क्रिएटच करायचा आहे, आणि असा कॉन्टेंट ज्याच्यावर मी काम करत नसले तरी मी चांगल्या लोकांना काम देऊ शकले पाहिजे, जे माझ्यासाठी लोकांनी केलेलं आहे. सो इव्हेंच्युअली ॲट द एंड ऑफ द प्ले जेव्हा मागे येऊन जेव्हा अक्षताला म्हणतात की अरे तू इतकी लहान दिसतेस आणि तू हे लिहिलंयस, तर हे माझ्या बाबतीत सेम झालेलं आहे. सो आय फील रिअली नाईस. छोट्या मुलांचं नाटक म्हणजे खूप, हा, आणि मला खूप वेळ कसं वाटलं की माझी काकी असं म्हणाली तुम्ही छोटी छोटी मुलं बनून काय केले तू. सो मला असं वाटलं की ओके वी यु नो ठीक आहे. म्हणजे हळूहळू आम्ही आमचाही आमची टीम ही कॉन्फिडन्स गेन करेल ना की अरे उद्या ऋषीचं नाटक आलं म्हणजे यार एका लेवलचं तर असणार. तर ते मला असं वाटतं की हळूहळू न्यू जनरेशनचा तोच मुद्दा आहे की आम्हाला आमचं क्रिएट करायचं. ते एक म्हणजे खूप एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सुंदर गोष्ट बोललीस. डेन्झेल वॉशिंग्टन नावाचा एक खूप मोठा ऍक्टर आहे, तो असं म्हणता एक वाक्य म्हणत होता, फर्स्ट पार्ट ऑफ युअर लाईफ यू लर्न, सेकंड पार्ट ऑफ युअर लाईफ यू अर्न, अँड थर्ड पार्ट ऑफ युअर लाईफ यू रिटर्न. ते त्याच मार्गावरती आहे. किती मस्त. पण शेवटचा प्रश्न मला सांगा की तुम्ही आतापर्यंत, नो डाऊट तुम्ही दोघं तर बरीच वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करताय, तुम्ही आत्ता येत आहे, पण मला सांगा, मी हे फक्त मराठी इंडस्ट्री पुरतं सीमित नाहीये, इन जनरल अशी कोणती महिला दिग्दर्शिका किंवा ऍक्ट्रेस जिला तुम्ही अडमायर करता, ती कोण? झोया अख्तर, हँड्स डाऊन. मी आता सेम बोलणार होते यार,
सो गुड म्हणजे मला जोया. ती इतकी आवडते ऍज अ डिरेक्टर आणि तिची जी विजन आहे ती म्हणजे आय डोंट नो मला तिच्यातलं काहीतरी आवडतं जाम जे मला प्रचंड भावतो. मला हे खूप आवडतं की शी इज एक्स्ट्रीमली अनअपॉलॉजेटिक. म्हणजे तिने दिल धडकने ओपन केलं, मग तिच्यावर बोललं गेलं की गली बॉय पण केला. गली गली बॉय केला तिने, त्यामुळे मला या. असं वाटतं इट इज आउटस्टँडिंग. आणि त्याच्यानंतर आय नो कितीही आर्चीजला ट्रोल केलं गेलं, काही कसंही वॉट एव्हर रिझन्स, पण ती स्टोरी टेलिंग म्हणून आणि स्टोरी बुक Also तो era create करणं. That is difficult actually. विच आय फील की, आणि ती तिच्या कामातून बोलते, हे मला खूप आवडतं. विच जोया अख्तर, या. 3 आहेत नाव ऍक्च्युली माझ्याकडे, राधिका आपटे, प्रियंका चोप्रा आणि विजया मेहता. So, दिग्दर्शिका म्हणून सो आय थिंक आय वुड हँड्स, कारण त्यावेळेला नव्हतंच कोणी करणारं. शी वॉज द ओनली पर्सन. त्यानंतर मग म्हणजे साईड बाय साईड मग सई परांजपे, मग ती लेगसी पुढे हळूहळू येत गेली. बट डेअरिंग आहे आणि आय थिंक आय डेफिनेटली पुस्तकही वाचलंय मी त्यांचं. आय लुक अप टू हर अ लॉट. येस. राधिका आपटे तर मी लिटरली मी पण विचार केला, कारण तिचं काम बघताना मला असं वाटतं नेहमी की तिने ज्या प्रकारचे चॉईसेस केल्यात ऍज अन ऍक्ट्रेस, ब्रेव्ह, आणि तिने ते तेवढे सक्सेसफुली पार पाडले. म्हणजे असं नाही की कुठले हाफ हार्टेडली एफर्ट घेऊन तिने कुठलं काम आपल्यापर्यंत पोहोचवलं नाही. तर राधिका आपटे म्हणजे मी तुझं चोरतो म्हणजे जरा सॉरी, बट हा. आणि विजया मेहतांचं तर पुस्तक वाचून तर मी खूप घडलो असं मलाही वाटतं. त्यामुळे येस, विजया मेहता इज अ बिग इन्स्पिरेशन फॉर मी. ओके, सो मला खूप मस्त वाटलं तुमच्या सगळ्यांशी आज गप्पा मारून, आणि ही यंग टीम आणि त्यांचे विचार, छोटी मुलं. त्यांची नाही यार, यंग टीम ती जेवढी मेहनत घेत आहे. सो वुमेन्स डे आहे, तर तुम्ही तुमच्या फेवरेट को ऍक्टर्स को ऍक्टर्सला हे गिफ्ट द्या. हे साईडला ठेवलं. किती रे, आज तरी छान वाट प्लीज. हॅपी वुमेन्स डे. हॅपी वुमेन्स डे. थँक्यू सो आज मुली खुश असतील, आल्या रोजेस, चॉकलेट्स, परत गिफ्ट. डेटच आम्ही अशी प्लॅन केली. डेटच अशी प्लान केली होती. काय इज दॅट वेदा? तुला माहिती आहे तेव्हा ती बाहेर होती. तिने काय ऐकलं? काय आहे त्याच्यामध्ये? आम्ही बघितलं. थँक्यू. 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 थँक्यू guys. सो हे तर थोडंच खाल्लंय, आता मागवूया आपण अजून, आणि Yes. ही ऍक्च्युली पुढची डेट एन्जॉय करूया आपण. वुमेन्स डे स्पेशल. थँक्यू सो मच आणि Thank you. ऑल द व्हेरी बेस्ट. Thank मी you. येणार Thank you as आहे well. Thank you. 12 मार्चच्या प्रयोगाला मी येणार. Wow. Oh, yes, Done. let's go. येस. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच.